घरामध्ये टिकोबा टिकमय फक्त म्हातारा म्हातारीच असतात आणि त्या घरामध्ये गेलो आपण म्हणलं का माऊली घर गोकुळासारखं भरलंय नाही. सहज माणसं म्हणतात, उद्गार कधी निघतायत, गोकुळ आनंदाचं प्रतीक आहे. समजा आपल्या गावामध्ये आता 8 दिवसापासून एका विचार आणि एका आईच्या लेकरासारखा आपण हा उत्सव पार पाडतात. नवीन एखादा आमच्यासारखा एखादा व्यक्ती गावात आला तो सहज म्हणतो, वा काय तुमचं गाव ना, काय तुमची नागरगोजेवाडी ना, काय गोकुळासारखं काम करताय का. या ठिकाणी बघितलं मी रात्रीपासून सगळे तरुण वर्ग, उद्या नियोजन कोणतं करायचं, आज नियोजन कोणतं करायचं, वाढायचं नियोजन कोणतं करायचं. आज मगाशी दिंडी बघितली मी, या ठिकाणी दिंडीमध्ये तर सुरुवातीचा टोक इथं, शेवटचा टोक पताकावाले पुढे, शेवटचा टोक इथे. म्हणजे एका विचाराने कोणतंही काम करत असताना आपण गावकरी मंडळी शिक्षण क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असेल, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व बाजूला सोडून 7 दिवस इथं या ठिकाणी आपला उत्सवामध्ये सामील होत आहे. म्हणून या ठिकाणी सहज माणसं म्हणतात, वा काय आमचं गाव ना गोकुळासारखं आहे, आपलं गाव ना. पण आम्हाला इथे एक वेगळा आदर्श वाटला समाजाचा, किती याच्यापेक्षा मला या ठिकाणी एका विचाराने मला सांगण्यात आलं या ठिकाणी मगाशी, इथे सर्व समाजाची, लक्षात ठेवा, परमार्था जात नसते, परमार्था जात नसते. कोणत्याही संतांनी जातीचा तिरस्कार केलेला आहे. परमार्था जात नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. इथे श्रीमंत तेवढाच अधिकार आहे, गरीबाला तेवढाच अधिकार आहे, टोपी घातल्याला तेवढाच अधिकार आहे, नाही घातली त्याला तेवढाच अधिकार आहे, फेटा घातला त्याला तेवढाच अधिकार आहे. वेगळा आम्हाला काही विशेष नाही आहे. इथे प्रत्येकाला तोच अधिकार आहे. इथे सर्वांनी यायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. बिगर मालकरी या, बिगर मालकरी या, सर्वांनी या आणि आनंद घ्या. पुढे एक दुसरा आदर्श मला सरांनी मगाशी त्या महाराजांनी सांगितला की आपल्या गावामध्ये सर्वच या ठिकाणी पंथाचे लोक, जातीचे लोक या धर्म मंडळामध्ये एकत्र बसतायत. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला कळू द्या, या ठिकाणी आज वेगळं वातावरण महाराष्ट्रात आहे. काल बघितलं मी इथे या ठिकाणी मुसलमान समाजाचे सुद्धा महिला मंडळ, पुरुष मंडळ श्रवण करण्याकरता येत आहेत. हे आपल्याकरता आदर्श आहे. लक्षात ठेवा, आदर्श आपल्याकरता काही वाटत. बघितलं मी 4-5 या ठिकाणी साधक, छोटे मुलं, ज्येष्ठ माणसं, मला सांगण्यात आलं महिला सुद्धा या ठिकाणी येत आहेत मगाशी. कारण हे आदर्श आहे. कारण यालाच काला म्हटलं जातो. 4 वर्णाने एकत्र येणं एका समाजापुरता मान्य संप्रदाय नाहीये. ऐका, समाजापुरता वारकरी संप्रदाय ब्राह्मण या, क्षत्रिय, वैश्य या, शूद्र या, याती सर्वांनी या, कबीर, मुमिन, लतीफा, मुसलमान सर्वांनी या, सिंहा नवी जाण, सर्वांनी या. लक्षात ठेवा, आदर्श आहे. मला एक आदर्श वाटला आपल्या गावामध्ये. पुढे या ठिकाणी सर्व इथे येतात आणि आईच्या लेकरासारख्या उत्सवामध्ये सामील होत आहे. हाच काला अपेक्षित आहे. संताला हा दुसरा काला कोणता करायचा आहे? लक्षात ठेवा, हाच काला आहे. एकत्र येणं, ज्येष्ठ माणसाने नवीन पिढीला सांभाळून घेणं, ज्येष्ठांनी त्यांची आज्ञा पाळून पुढे वाटचाल करणं, हे वारकरी संप्रदाय शिकवून आहे. महाजनावर गतस्पंत हा मार्ग दावणी गेली आधी. दयानिधी संत ते सासूने ऍडजस्ट करायचं, सुनाने सासूला ऍडजस्ट करायचं आहे. हे संप्रदायाचा काळ आहे. लक्षात ठेवा, नाही तर सातत्याने सासू म्हणायचं नाही, म्हणलं पाहिजे आमची आई आहे ती. लक्षात ठेवा, सुनानी पण सासूला म्हणलं पाहिजे तुम्हाला मुली किती आहे, तिला म्हणलं नाही पाहिजे मला 4 मुली आहेत, तिला म्हणलं पाहिजे 5 मुली आहेत मला, सुनबाई सुद्धा माझी मुलगी आहे. मग घरात भांडण होत नसतं. सासू जर सासूला ऍडजस्ट करत नसेल तर घरामध्ये तणाव होणारच आहे. शिकवण हे संप्रदायाचे आपल्याला ऍडजस्टमेंट करणं, सर्वाला सांभाळून घेणं, हा काला वारकरी संप्रदायाचा आहे. मला सांगायचं, गोकुळामध्ये सर्व काही आहे, काहीच कमी नाही. महालेट आहे ते वेकेले गोकुळी. मग महाराजांनी विचारलं, महाराज काला सेवन करण्याकरता मी पुन्हा जन्म घेणार, पुन्हा मरणार, कशा करता? इथं मृत्यू लोक आहे, मरणाऱ्याचं लोक आहे. इथे आपल्या गावामध्ये कुणालाही अमर राहता येत नाही. मी असेल, तुम्ही असाल, कोणी असाल. नियम काय आहे? महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. ज्ञानोबराची गोवी तुमच्या पुढे मी ठेवतो. ज्ञानोबराय सांगतात, इथं मनापेक्षा जास्त विरोध चालतोय. मन एकाचं चिंतन करतं, दैव एकाचं चिंतन. ज्ञानोबराय गोवी लिहित आहे, हे मृत्यू लोकीचे उपराठे. इथं उलट जास्त होत आहे, मनाच्या जास्त विरोध आहे. मन एकाचं चिंतन करते, मन म्हणतं कीर्तनाला जायचं आहे, दैव म्हणतं नाही इथं टीव्ही पुढे चॅनल पशी बसायचं आहे. काय
दैव एकाचं चिंतन करत असतं, मन एकाचं चिंतन करत आहे. तर या ठिकाणी महाराज सांगतात इथे चिंतन माझं हे तुमच्यासमोर मला अभंगाची भूमिका ठेवायची आहे. महाराज काला सेवन करण्याकरता भूमिका ठेवताय का साधकांना महाराजाला विचार, महाराज वेळ कमी आहे तर काला सेवन करण्याकरता तुम्ही काय करा. महाराज सांगतात मृत्यू घेणार, पुन्हा येणार, पुन्हा घेणार, कशा करता अभंगाचं पहिलं चरण. उपजोनी